आणि आता एक महत्त्वाची अपडेट येते आहे। नाशिक मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। किसान सभेचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीनंतर मुंढेगावपासून मोर्चा मार्गस्थ झाला आहे। मोर्चा निघाल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मोर्चेकऱ्यांनी गिरीश महाजनांची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे, त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच केलंय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। नाशिक जवळ पहिला मुक्काम झाल्यानंतर आता पुन्हा एकदा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी जवळ दुसरा मुक्काम होणार आहे आणि तत्पूर्वी मुंडेगाव जवळ एका ठिकाणी जेवणासाठी हे लोक थांबलेले होते, सर्व शेतकरी थांबलेले होते। मात्र आपण बघतोय आता हा मोर्चाला पुन्हा एकदा सुरुवात होते आणि मागच्या बाजूला जर बघितलं तर 5 ते 7 किलोमीटर पर्यंतची ही वाहतुकीची पूर्णपणे कोंडी झालेली आहे। हा जो मार्ग आहे हा नाशिकहून मुंबईकडे जाणारा मार्ग आहे आणि मुंडेगाव पासून नाशिक पर्यंत ही संपूर्ण वाहतुकीची कोंडी झालेली आहे। हजारोच्या संख्येने वाहनं आता सध्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहेत। दुपारचं जेवण झाल्यानंतर हा जो मोर्चा आहे मोर्चा पुढच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। दरम्यानच्या काळामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मोर्चाचे नेते JP गावित, अशोक ढवळे यांची एक चर्चा देखील झालेली आहे। मात्र ह्या चर्चेमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। याआधी सरकारने जी आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनांचं पालन करावं, अंमलबजावणी करावी अशी मागणी घेऊन हा मोर्चा निघालेला आहे। हजारोच्या संख्येने मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। दोन्ही मार्गावरची वाहतूक आता काही काळ खोळंबलेली आहे। जोपर्यंत इथून मोर्चेकऱ्यांची वाहने पुढे जाणार नाही तोपर्यंत या चौफुलीवरची वाहतूक अशीच ठप्प राहणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक मुंबई हायवे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.